नमस्कार, गुरुच्या बातम्या या कार्यक्रमामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो। अनेक साताऱ्यातल्या समस्या प्राधान्याने मांडण्याचं काम सातारा आवाजच्या व्यासपीठावर होत आहे। आता आपण प्रतापगंज पेठेमध्ये आलेलो आहे। नृसिंह मंडळ जे आहे याच्या समोर आपण आलेलो आहोत। या ठिकाणी जो आमच्या पाठीमागे रस्ता जो दिसत आहे या रस्त्याला खड्डा पडलेला आहे। स्थानिक नागरिकांना या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सातारा आवाजच्या गुरुच्या बातम्या व्यासपीठाशी संपर्क केला आणि आज आपण आलेलो आहोत। माझ्यासमोर इथले स्थानिक नागरिक आहेत। काय सांगाल, तुम्हाला काय नेमकं इथं दिसतंय? रोज काय नाही, काय होतं इथनं दररोज एखादी लेडीज वगैरे जाते आणि ती अनबॅलन्सिंग होती आणि पडतात वगैरे असा, किंवा त्यांचा एकदमच गाडी घासतात किंवा अनबॅलन्स होतात। लहान मुलं असतात त्यांच्या पाठीमागे वगैरे, ते पडायला लागल्यानंतर आम्ही जरा म्हटलं की आता इथं खड्डा बुजवून टाकावं। किती दिवस झाले हे तुम्हाला पाहायला मिळतंय? तरी झालं की महिना दीड महिना होऊन गेले। हा सामान्य खड्डा नसून हा भला मोठा खड्डा आहे आणि नगरपालिकेचं लक्ष नाही, दुर्दैव म्हणायला लागते। दुर्लक्ष झालंय आणि नगरपालिकेला माझी एवढी विनंती आहे की एखादी मोठी दुर्घटना व्हायच्या आत जर का त्याचा काही निकाल लागला तर बरं होईल। कारण आता लोक पडायला लागली त्यांनी, बरोबर। त्यामुळे जरा त्यांनी काय होते, दोन्ही साईडला एखादी गाडी लागली की पडणारच माणूस ना, किती केलं तरी। आणि हा कायम वर्दळीचा रस्ता आहे। हा, वर्दळी जास्त मोठ्या शहरात छोटा खड्डा असला तरी नगरपालिका पटकन येते आणि इथं विहिरी एवढा खड्डा पडला तरी दुर्लक्ष होते। आणि आता सध्या नगरपालिका म्हणजे नसल्यामुळं, नगरसेवक नसल्यामुळं ही दात कुणाला मागायची हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आणि हा डायरेक्ट हा नागरिकांच्या जीविताशीच खेळ आहे, नाही का? खरं तर प्रशासक आहेत आता, प्रशासनाच्या अखत्यारीत हा संपूर्ण विषय आहे। मात्र याकडे दुर्लक्ष झाले असं वाटतं तुम्हाला? दुर्लक्ष तर 100% झालेलं आहे, पण आता लोकशाहीचा चौथा स्तंभ तुम्ही आहे ना। आता हे आमच्याकडे आता नगरसेवक नाही, काय नाही, म्हणजे तुमच्या मार्फतच हे नगरपालिका गेलं तर जलद काम होईल। माझं म्हणणं आहे ते आजच काम चालू व्हावं। तुमच्या बातमीचा इतका प्रभाव पडावा, गुरुच्या बातम्या इतक्या महाराष्ट्रात फेमस झालेल्या आहेत की गुरुच्या बातम्यांची दखल प्रत्येक ठिकाणी घेतली जाते। याकरताच तुम्हाला इथे निमंत्रित केलेलं आहे आणि तुम्हाला हे दाखवण्यात आलेलं आहे। बघा तुम्ही आता कशा गाड्या कशा त्याला चुकून जाण्यात, एखाद्या दुसऱ्या गाड्यांना धडकाधडकी होईल। इथं जो खड्डा पडला आहे त्याला नाही म्हटलं तर तीन महिने झाले, 3 महिन्याच्या वरती होऊन गेले। आम्ही खाजगीरित्या त्याला एक वेळ भरून घेतलं होतं, काय कोणी पडू नये बाबा, दुर्घटना होणे म्हणून। जाणारे येणारे ट्रॅक्टरमधनं मटेरियल जातं पाडलेल्या घरात, त्याच्याकडून ते भरून घेतलं होतं आम्ही। पण परत तो खड्डा निर्माण झाला आणि आता तो खड्डा असा आहे की त्या खड्ड्याच्या खाली मोठी पाईपलाईन आहे। आता नवीन काम ज्यावेळी झालं नालीचं गटाराचं, मोठी पाईपलाईन, आता ते पाईपलाईनची लेवल थोडीच राहिली आहे आणि खड्डा जाण्यामध्ये गुडघ्या एवढा खड्डा झाला आहे। ते तिथं ॲक्सिडेंट होण्याची, मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे। कारण काय, गाड्या बी एवढ्या जोरात आपटतात की त्याचा आवाजानं माणसं घरातनं बाहेर वाकून बघतात की काय कोण पडलं की काय, इतके हे आहे ते। थोडंसं तातडीनं लक्ष घातलं तर दुर्घटना टळू शकते। विशेषतः सातारा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक अभिजित बापट यांना मी सातारा आवाज या व्यासपीठातर्फे विनंती करतो की ह्या नागरिकांच्या ज्या व्यथा आहेत, खरं तर हा रस्ता अत्यंत रहदारीचा आहे। इथं मोठी अवजड वाहनं देखील नित्य या रस्त्यानं ये जा करत असतात। समोर गणपतीचं मंदिर आहे, याचबरोबर या परिसरातील नागरिकांना येता जाता या त्रासाला रोज सहन करावं लागतं। भविष्यात इथं कोणतीही मोठी दुर्घटना घडू शकते, असंच नागरिकांचं म्हणपात। या रस्त्यावरून शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हे देखील नित्य ये जा करत असतात। वाहतूक शाखेचे त्यांचा जो विभाग आहे किंवा सातारा शहरातील अभिजित यादव यांच्याकडे वाहतूक शाखेची जबाबदारी आहे। तर त्याही मंडळींना माझी विनंती आहे की नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आपण वेळोवेळी लोकांचे प्राण वाचावे म्हणून प्रबोधन करत असता, तर आपण देखील या संदर्भातल्या घटनेची नोंद घ्यावी आणि संबंधितांना, जर इथं भविष्यात काही दुर्घटना झाली आणि त्यामधून कोणाचा त्याचा जीवितास काही अपाय झाला तर संबंधिताला जरूर आपण जबाबदार धरावं, असं देखील मी या निमित्ताने आपल्याला सूचित करतो। मी बापट साहेब आपल्याला विनंती करतो, आपल्या संबंधित अखत्यारीतले जे कोण अधिकारी आहेत, जे कोण संबंधित ठेकेदार आहेत, त्यांना तात्काळ याबाबत सूचित करावं आणि हा रस्ता पूर्ववत करावा, जेणेकरून भविष्यामध्ये इथं कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये। दुसरी महत्त्वाची गोष्ट ही एक छोटीशी बाब जरी वाटत असली तरी
एखाद्या घटनेमुळं एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. त्यामुळं आपल्या संबंधित विभागाच्या ज्या कुठल्या व्यक्तीच्या अखत्यारीत हा विषय आहे त्यांना तात्काळ या संदर्भातली उपाययोजना करण्यास आपण जरूर सूचित कराल, अशीच आशा मी गुरुच्या बातम्यांतर्फे बाळगतो. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि पाहत राहा गुरुच्या बातम्या. नमस्कार.